हे ब्रह्मांड अथांग आहे आणि आपण त्याचे एक छोटेसे भाग आहोत. आपल्या तारामंडलामध्ये सूर्य आपल्याला शक्ती प्रदान करतो, चंद्र आपल्याला शांती देतो आणि राशी आपल्याला दिशा दाखवतात. आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कामाची सुरुवात पंचांगातून मिळालेल्या शुभ मुहूर्तावर आपण करतो. पण वर्षात असे काही दिवस असतात जेव्हा आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हेच ते 3.5 मुहूर्त. या मुहूर्तावर कार्य केल्याने नशिबाची रेखा बदलण्यासाठी कोणत्याही पंचांगाची गरज नसते. आपण हेच जाणून घेऊ की 3.5 मुहूर्त कोणते आणि ते 3.5च का असतात आणि कोणत्या मुहूर्तावर कार्य केल्याने जास्त फळ मिळते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार 3.5 मुहूर्तांना स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतात. म्हणजे या दिवशी प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट ही शुभ मानली जातात. या यादीतला सर्वात पहिला आणि तेजस्वी मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. हा केवळ कॅलेंडरचा पहिला दिवस नाही, तर विजय ध्वज आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने शून्यातून विश्वाची निर्मिती केली. नवीन संकल्प, नवीन स्वप्न आणि नवीन घराच्या स्वप्नपूर्तीसाठी याच्यापेक्षा दुसरा मोठा काळ नाही. यादीतला दुसरा पूर्ण मुहूर्त आहे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा शेवट कधीही होत नाही. यावेळी केलेली मेहनत, दिलेले दान आणि घेतलेला निर्णय तुमच्या पिढ्यानपिढ्या सोबत राहतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला संकल्प हा अथांग नदीप्रमाणे आहे, जी नदी कधीच आटत नाही. आपला तिसरा पूर्ण मुहूर्त आहे दसरा. हा दिवस आपल्याला सांगतो की धर्माचा नेहमी अधर्मावर विजय होतो. पराक्रम आणि नवीन कामाच्या सुरुवातीसाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. हा दिवस आपल्याला सांगतो की आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, नवीन विचार, नवीन सीमा विस्तारा आणि सीमा उल्लंघन करा. आणि शेवटी येतो तो आपला अर्धा मुहूर्त, बलिप्रतिपदा. हा अर्धा असला तरी ह्याचा प्रभाव पूर्ण आहे. व्यापारी लोकांसाठी नवीन हिशोबाची वही करण्याचा हा दिवस, पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा दिवस. पण हे मुहूर्त 3.5च का असतात ते आपण जाणून घेऊ. या दिवशी ग्रहांची स्थिती अत्यंत बलिष्ठ आणि अनुकूल असते, पण राशी मात्र उच्च किंवा नीच राशीमध्ये असतात, म्हणजेच जास्त किंवा कमी दर्जाच्या. सूर्य आणि चंद्र हे दोन्हीही उच्च राशीमध्ये असतील तर तो दिवस सर्वोत्तम असतो. म्हणजे सांगायचं झालं तर सूर्याची उच्च रास मेष आहे आणि नीच रास तुला. त्याचप्रमाणे चंद्राची उच्च रास ऋषभ आहे आणि नीच रास वृश्चिक. मंगळाची उच्च रास मकर आहे आणि नीच रास कर्क. बुधाची उच्च रास कन्या आहे आणि नीच रास मीन. गुरुची उच्च रास कर्क आहे आणि नीच रास मकर. शुक्राची उच्च रास मीन आहे आणि नीच रास कन्या. शनीची उच्च रास तुळा आहे आणि नीच रास मेष. आणि राहू याची उच्च रास मिथुन आणि केतूची उच्च रास धनु आहे आणि यांच्या नीच राशी एकमेकांच्या उलट आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्म्याचा आणि चंद्र मनाचा कारक आहे. उदाहरणार्थ अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य उच्च राश मेषमध्ये आणि चंद्र ऋषभ राशीत असतो. जेव्हा हे दोघेही राजग्रह एकाच वेळी उच्च स्थितीत असतात तेव्हा वातावरण प्रचंड सात्विक असते. गुढीपाडव्याला नवीन संवत्सर सुरू होत असल्याने ग्रहांची स्थिती नवीन ऊर्जा निर्माण करणारी असते. दसऱ्याच्या दिवशी ग्रहांची स्थिती ही विजय देणारी मानली जाते. ऐतिहासिकदृष्ट्या याच दिवशी नक्षत्रांची 9 रूपे पूर्ण होऊन 10वे रूप विजया प्रकट होते. ते यशासाठी कारक असते. आणि अर्धा मुहूर्त बलिप्रतिपदा. याच दिवशी चंद्र वृश्चिक राशीत, जी नीच रास आहे, ह्याच्यामध्ये असतो किंवा या राशीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असते. किंवा सूर्याची स्थिती ही सतत बदलत असते. त्याच्यामुळे आणि पौराणिकदृष्ट्या राजा बळी पाताळाचा स्वामी आणि बळीचा प्रभाव मुख्यत्वे दुपारनंतर असतो. सकाळी पाडव्याची वेळ जरी असली तरी बळीच्या आगमनाची वेळ आणि पूजेचा काळ हा विशिष्ट असल्याने या मुहूर्ताला अर्धा मुहूर्त म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर राजा बळीचे आगमन हे मर्यादित काळासाठी असल्याने त्याला अर्धा मुहूर्ताचा दर्जा आहे. या 3.5 मुहूर्तावर आपण काय करणार हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच गोष्टींसाठी आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.